नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विषयाकडे वळण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या सूचना आहेत. एक म्हणजे ज्यांना नवा व्हिडिओ आला तर नोटिफिकेशन मिळत नसेल, सबस्क्रिप्शन करूनही नोटिफिकेशन मिळत नसेल, तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे की सबस्क्रिप्शनच्या बरोबरच जो तिथे काय घंटेचा जो एक बेल आयकॉन असतो त्याच्यावर क्लिक करा, तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. दुसरी गोष्ट, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये व्याख्यानासाठी, कुठच्या भाषणासाठी, अगदी सन्मान पुरस्कार देण्यासाठी सुद्धा कृपा करून मला आमंत्रित करू नका. वयाची 77 ओलांडल्यानंतर मला प्रवासाचा खूप त्रास होतो. दिवस दिवस जातात, धावपळीमध्ये आजारी पडायला होतं आणि त्यामुळे घरी बसून जे काम करू शकतोय तेही करणं अशक्य होतं. व्याख्यान जाहीररित्या करण्याचे काळ आता मागे पडलेला आहे. याचं कारण हे जे नवतंत्रज्ञान आलंय त्यामुळे घरी बसून माझी तब्येत सांभाळून मी मला पाहिजे त्या विषयावर दोन दोनदा तीन तीनदा सुद्धा रेकॉर्डिंग करून लोकांसमोर माझ्या भूमिका माझे विचार मांडू शकत असताना कुठेतरी दूर कार्यक्रमासाठी जाऊन थकायचं, दमायचं, आजारी पडायचं, तर ते आता जमत नाही. आणि म्हणून हात जोडून विनंती आहे की कृपया कुठल्याही जाहीर कार्यक्रमासाठी मला आमंत्रण आणि गळ घालणं कमी करा, बंद करा. मला नाही म्हणायला आवडत नाही म्हणून मी अनेक कार्यक्रम स्वीकारतो, पण ते उरकून आल्यानंतर, कसेबसे उरकून आल्यानंतर मला अक्षरशः दोन दोन दिवस आडवं पडून राहावं लागतं. त्यामुळे माझ्यावर एवढी कृपा करा की मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्याचं टाळा, तो मोह टाळा. असो, आता आजच्या विषयाकडे वळतो. तो विषय आहे निधन झालेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग हे 2004 पासून 14 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी जे केलेलं काम आहे, या कामाकडे बघायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की मनमोहन सिंग ही व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघता येत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती पंतप्रधान किंवा सार्वजनिक घटनात्मक पदावर जेव्हा असते किंवा सार्वजनिक जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी उचलत असते, तेव्हा तो त्या कर्तव्यामध्ये कमी पडला की कसं हे तपासावं लागतं. त्याची गुणवत्ता किती याला महत्व नसतं. एखादा प्रचंड मोठा बुद्धिजीवी चाणक्य आपल्याकडे हजारो वर्षापूर्वी कधीतरी चाणक्य झाला, तो नेमका कुठल्या शताब्दीमध्ये झाला, शतकात झाला हे आपल्याला माहिती नाही. पण त्याचं जे चाणक्याचं अर्थशास्त्र, कौटिल्यशास्त्र वगैरे म्हटलं जातं, त्याचे संदर्भ आजही आपण देतो. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा, अर्थशास्त्रापासून राज्यशास्त्रापर्यंत बारीक बारीक गोष्टीचे त्यांनी सल्ले दिलेले आहेत आणि आज सुद्धा जगात त्याचा संदर्भ दिला जातो. पण हा कौटिल्य किंवा चाणक्य कितीही कुशाग्र बुद्धीचा असला तरी तो स्वतः राजा किंवा शासनकर्ता झाला नाही. असं म्हणतात की धनानंद या उन्मत्त राजाला धडा शिकवण्यासाठी त्याने चंद्रगुप्त नावाचा एक शासनकर्ता निर्माण केला, त्याला प्रशिक्षित केला आणि त्याला सत्तेवर बसवला. पण कुशाग्र बुद्धीचा असून सुद्धा चाणक्य हा कधी सत्ताधीश झाला नाही, शासनकर्ता झाला नाही. आणि म्हणूनच जेव्हा कुठल्याही शासनकर्त्याचं व्यक्तिमत्व आपण तपासतो तेव्हा त्याची गुणवत्ता, क्षमता यांचे दाखले आणि प्रमाणपत्र बघण्यापेक्षा त्याचा त्या देशावर, त्या समाजावर कोणता आणि कसा चांगला वाईट परिणाम झाला याकडे बघावं लागतं. आणि त्या दृष्टीनेच मनमोहन सिंग यांच्याकडे बघावं लागेल. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे तब्बल 3 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान झाले होते. 52, 57 आणि 62. 1952, 57 आणि 62 या 3 निवडणुका लोकसभेचं काँग्रेसला बहुमत मिळवून देत
पंडित जवाहरलाल नेहरू 3दा पंतप्रधान झाले होते. त्यानंतर एक टर्म पूर्ण करणारा सुद्धा पंतप्रधान मिळताना मारामार होती. पण इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी पण 3-4 वेळा झाल्या. पण लागोपाठ निवडणुका जिंकून त्या पंतप्रधान झाल्या आणि 10 वर्ष 2 टर्म टिकल्या असं नाही. तो पराक्रम सलग सलग 2 टर्म पंतप्रधान मनमोहन सिंग झाले. पण त्यांनी निवडणुका जिंकल्या होत्या का हे बघावं लागेल. मनमोहन सिंग ना काँग्रेस पक्षाचे नेते होते, अध्यक्ष होते, ना काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते होते. काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी होत्या आणि सोनिया गांधींची इच्छा मेहरबानी म्हणूनच मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग यांची कागदोपत्री जरी लोकसभेतल्या बहुसंख्य खासदारांनी पंतप्रधान पदासाठी किंवा गटनेता म्हणून निवड केलेली असेल, बहुमताचा नेता म्हणून निवड केलेली असेल, तरी ती कागदोपत्री होती. कागदोपत्री त्यांची निवड सह्या असलेल्या खासदारांनी केली. तरी पंतप्रधान कोणाला करायचं, तर या सगळ्या लोकांनी मुळातच सोनिया गांधींना आपला नेता म्हणून निवडलं होतं. पण सोनिया गांधींना पंतप्रधान व्हायचं नव्हतं. त्यांच्या 2 मुलांनी त्याला नकार दिला होता. अधिक काही तात्कालीन तांत्रिक अडचणी होत्या म्हणून सोनिया गांधींनी मिळालेलं पंतप्रधानपद नाकारलं. त्यांनी मोठा त्याग केला असा डंका पिटला गेला. पण वास्तवात बघाल तर काही तांत्रिक अडचणी होत्या आणि कौटुंबिक अडचणी होत्या. आणि त्यामुळे सोनिया गांधींनी आपल्याला मिळालेलं पंतप्रधान पद हे मनमोहन सिंगांना दिलं. आणि म्हणून मनमोहन सिंग हे एक प्रकारे सोनिया गांधींचं बाहुलं म्हणून पंतप्रधान पदावर आरूढ झालेले होते. तडजोड अशी करण्यात आली होती की जगाला दाखवायला कागदोपत्री मनमोहन सिंग पंतप्रधान असतील, पण त्यांनी हात हलवायचा की नाही, पगडी घालायची की नाही, पगडी कुठच्या रंगाची असावी इथपर्यंत सुद्धा निर्णय हे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा घेतील. आणि त्यासाठी सोनिया गांधींना घटनात्मक दर्जा द्यायचा म्हणून नॅशनल ॲडवायझरी अलायन्स नावाचा एक वेगळा गट निर्माण करण्यात आला होता, ज्यामध्ये देशातल्या 100-200 NGO स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुखांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. आणि ह्या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलकडून ज्या ज्या मागण्या होतील, जे जे ठराव पास होतील, ते पुढे मंत्रिमंडळाने आपल्या कायद्याच्या चाकोरीत बसून अंमलात आणावेत अशी एक रचना करण्यात आली. आणि ती रचना निमूटपणे मान्य करत केवळ देखाव्याचा पंतप्रधान म्हणून काम करायचं हे मनमोहन सिंगांनी मान्य केलं. इथेच त्यांनी एक मोठा आदर्श भारतीय राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात निर्माण केला की तुम्हाला सत्तापद आणि सत्ता हवी असेल तर मान सन्मान अभिमान वगैरे सगळ्या गोष्टी ह्या कचऱ्याच्या टोपलीत फेकून द्यायच्या असतात. निमूटपणे आपल्याला त्या पदावर बसवण्याची क्षमता असलेली व्यक्ती असेल त्याचे आदेश मान्य करायचे. त्याच्या आदेशाच्या बाहेर, हुकमाच्या बाहेर जायचं नाही. एक काळ 95 साली जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, तेव्हा ते सरकार आलं तर चाबूक हाणून एकेकाकडून काम करून येईल. नुसती मंत्रीपद भुसवायला कोणाला ठेवणार नाही, कारण मी रिमोट कंट्रोलने सरकार चालवीन. मी मुख्यमंत्री होणार नाही, पण मुख्यमंत्री असो किंवा मंत्रिमंडळ असो ते आपल्या रिमोट कंट्रोलने चालेल असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल टवाळी करणारे डझनावारी संपादक तुम्हाला मिळतील. कुमार केतकरांसारख्या महाराष्ट्रांच्या संपादकाने बाळासाहेब ठाकरे किंवा मातोश्रीला घटनाबाह्य सत्ता केंद्र म्हटलेलं होतं. का? तर मनोहर जोशी हे बाळासाहेबांच्या आदेशानुसार चालत होते. पण त्याचा खरा प्रयोग पुढल्या काळात सोनिया गांधींनी यशस्वी केला. त्यांच्यासाठी मात्र तेच कुमार केतकर किंवा इतर संपादक हे टाळ्या वाजवत होते, टाळ्या वाजवत होते.
रिमोट कंट्रोलवर किंवा रिमोटवर एखादं खेळणं कसं चालवावं याचं उत्तम उदाहरण जगासमोर सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांच्याद्वारे पेश केलं. आणि हे खेळणं हे फक्त सोनिया गांधींपुरतं मर्यादित होतं असं नाही. तर सोनिया गांधी नव्हे तर गांधी परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी भारताचा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक प्रकारे खेळणं होऊन गेलं होतं. पण त्याबद्दल राग रोष व्यक्त करण्याचा अधिकार सुद्धा ज्याला नाही अशा पंतप्रधानाचं नाव डॉक्टर मनमोहन सिंग होतं. आज त्यांचं निधन झाल्यानंतर या गोष्टी सांगणं कितपत योग्य आहे असं कोणालाही वाटेल, मलाही वाटलं. पण काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मनमोहन सिंग ही व्यक्ती नव्हती. ज्या वेळेला एखादी व्यक्ती कुठलंही घटनात्मक आणि कायदेशीर पद समाजाच्या वतीने जबाबदारी स्वीकारत असते, अशा वेळेला त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता किती, गुणवत्ता किती, कौशल्य किती यापेक्षा त्या गुणवत्ता कौशल्याचा उपयोग सामाजिक जीवनावर प्रभाव टाकायला किती आणि ते संपन्न करण्यासाठी, उन्नतीसाठी किती याचा विचार करायला लागतो. मनमोहन सिंग हे जगातले एक महान अर्थशास्त्री म्हणून ओळखले गेले. भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदापासून वेगवेगळे मोठमोठ्या ठिकाणी सल्लागार म्हणून काम केलेला हा माणूस अखेरीस देशाचा अर्थमंत्री झाला आणि पंतप्रधान सुद्धा झाला. तेव्हा त्याच्या कौशल्याकडे आणि त्याच्या विविध प्रमाणपत्रांकडे, पदव्यांकडे बघण्यापेक्षा त्यामुळे भारतीय समाज आणि भारत नावाचं राष्ट्र किती उन्नत होऊ शकलं याकडे बघावं लागतं. आदर्श म्हणजे काय असतो मित्र? आदर्श म्हणजे ज्याच्यासारखं होण्याचा समाजातले लाखो लोक प्रयत्न करतात, तो आदर्श असतो. आणि त्या अर्थाने पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख हा समाजासमोरचा एक आदर्श मानला जातो. आणि त्या कॅटेगरीतून किंवा त्या मोजपट्टीने मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीकडे बघायची तर देशाच्या राजकारणाला घसरगुंडीवर आणून उभा करणारा पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघावं लागेल. कारण त्यांनी नामधारी पंतप्रधान आणि सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर हलणारं खेळणं इथपर्यंत पंतप्रधान पदाची अवहेलना करून टाकली होती. आणि एकदा ते तसं झालं. आणि याची सुरुवात मित्रांनो मनमोहन सिंग राजकारणात आले तेव्हाच झालेली होती. तेव्हा झालेली होती. 1991 साली ज्या वेळेला लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तेव्हा ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये माजी पंतप्रधान आणि इच्छुक पंतप्रधान राजीव गांधी यांची तमिळनाडूमध्ये एका बॉम्बस्फोटात हत्या झाली. आणि त्यामुळे नंतर काँग्रेसला जी जवळजवळ 240 वगैरे जागा मिळाल्या, तर त्यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व कोणी करायचं हा प्रश्न होता. आणि अशा वेळेला अडगडीत पडलेल्या नरसिंहराव यांना पंतप्रधान करण्यात आलं. सोनिया गांधींच्या इशाऱ्यावरच करण्यात आलं. पण तरीही पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंहराव हे स्वयंभूपणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. सोनिया गांधींना दुखवत नव्हते. पण तरीही आपण स्वयंभू पंतप्रधान आहोत हे दाखवण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही. आणि म्हणूनच सोनिया गांधींच्या इच्छेनुसार मनमोहन सिंग हे भारताचे अर्थमंत्री झाले होते. आणि त्यांनी नवं आर्थिक धोरण आणलं, त्याचा भारताला खूप फायदा झाला हे पण नाकारता येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या की अर्थमंत्री होऊन मनमोहन सिंग हे राजकारणात आले तेव्हाच त्यांनी स्वाभिमान, अभिमान वगैरे काय असतो हा गुंडाळून ठेवला होता. मला आठवतं 1991च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुन्हा उतरलेले काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांनी निवडणुकीत प्रचार केला होता की निवडणूक जिंकल्यानंतर आणि सरकार बनवल्यानंतर अवघ्या 100 दिवसामध्ये आपण महागाई कमी करू, महागाई खाली आणू. योगायोगाने जो घातपात झाला त्यात राजीव गांधी मरण पावले आणि त्यामुळे नरसिंहराव पंतप्रधान झाले. तर राजीव गांधींची इच्छा म्हणून मनमोहन सिंग
हे अर्थमंत्री झाले होते. आणि त्यानंतरच्या पहिल्या लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये 100 दिवसात महागाई खाली आणण्याचं जे काय आश्वासन पक्षाने मतदाराला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याची मागणी झाली. तेव्हा निव्वळ अर्थशास्त्री असलेले आणि अजूनही राजकारणी न झालेले मनमोहन सिंग यांनी सरळ सरळ लोकसभेत सांगून टाकलं की 100 दिवसात महागाई खाली आणण्याची कल्पनाच मूर्खपणाची आहे. तेव्हा काँग्रेसच्या खासदारांनी इतका हलकल्लोळ करून टाकला की महागाई 100 दिवसात कमी करण्याची कल्पना मूर्खपणाची आहे असं म्हणून मनमोहन सिंग अर्थमंत्री यांनी दिवंगत राजीव गांधींची टिंगल केलेली आहे, अवहेलना केलेली आहे. तेव्हा निमूटपणे त्यासमोर शरणागत होऊन राजीव गांधी बरोबर होते आणि 100 दिवसात महागाई खाली आणली जाईल असं आश्वासन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलं होतं. आणि तिथूनच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. पण अभिमानाला तिलांजली देऊन, अभिमानाला मुठमाती देऊन मनमोहन सिंग यांनी आपलं राजकारण सुरू केलं. आणि एकदा सुरुवात अशी होते तेव्हा पुढल्या काळात कशालाही कितीही अपमान झाला तरी सत्तापद सोडायचं नाही, याला राजकारण म्हणतात. एवढीच गोष्ट मनमोहन सिंग शिकले होते. आणि म्हणून पुढल्या काळात सोनिया गांधींची कठपुतळी म्हणून पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांनी एक एक अपमान निमूटपणे सहन केलेला आहे. आत्ता आत्ता त्यांचे एकेकाळचे सहकारी केंद्रात मंत्री असलेले मणिशंकर अय्यर यांचं एक आत्मचरित्र, राजकीय आत्मचरित्र प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये मणिशंकर अय्यर म्हणतात की 2012 मध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांना बाजूला करण्यात आलं असतं तर काँग्रेसची इतकी धुळधाण झाली नसती, भले सत्ता आली नसती. पण आज काँग्रेस ज्या दुर्दशेला जाऊन पोहोचली आहे त्याचं कारण 2012 नंतर अतिशय आजारी असलेल्या या दोन्ही नेत्यांना काँग्रेस बाजूला करू शकली नाही. ही गोष्ट फक्त मणिशंकर अय्यर सांगतात असं नाही. संजय बारू नावाचे मनमोहन सिंग यांचे पहिल्या टर्म मधले पहिल्या 5 वर्षातले मीडिया सल्लागार ज्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की मनमोहन सिंग ही कशी कठपुतळी म्हणून खेळवली जात होती, खरी सत्ता सोनिया गांधींकडे होती, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पहिल्या टर्ममध्ये जे परराष्ट्र मंत्री होते नटवर सिंग यांचंही आत्मचरित्र 2-3 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर मनमोहन सिंग कसं वाटेल ते निर्णय घेत होते, निमूटपणे ऐकत होते, वाकायला सांगितलं तर रांगत होते, याची वर्णनं केलेली आहेत. आणि त्याचा एकच किस्सा सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की मनमोहन सिंग हे पंतप्रधान म्हणून कसे आदर्श नव्हते. 2012 मध्येच भारताच्या मंत्रिमंडळाने, मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने एक आदेश पारित केला होता आणि राष्ट्रपती भवनाकडे पाठवला होता. तेव्हा प्रणब मुखर्जी हे राष्ट्रपती होते. त्या अध्यादेशावरून खूप वादळ उठलं होतं, गदारोळ झाला होता. एकट्या लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या आरोपातून सवलत मिळावी म्हणूनच हा अध्यादेश काढलाय असा गवगवा झाल्यानंतर एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी तो अध्यादेश फाडून टाकला होता की असला अध्यादेश हा कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यासारखा असतो, अशी भाषा त्यांनी वापरली होती. पण त्याचा इतका गदारोळ झाला, इतका बवाल झाला की त्यावेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग हे अमेरिकेत न्यूयॉर्कला होते, राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी गेलेले होते. आणि तिकडेही राहुल गांधी यांच्या अशा कृतीची चर्चा झाली आणि त्यामुळे मनमोहन सिंग कमालीचे विचलित झाले होते. किती झालं, किती खेळणं आणि नोकर गुलाम असला तरी तोही माणूस असेल तर त्याला एक प्रकारचं काय म्हणतात भावना, संवेदना असतात आणि त्या संवेदना दुखावल्या गेल्या होत्या. म्हणून अमेरिकेतून मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींना फोन केला की असा मी परदेशी असताना तरी माझा अपमान करू नका.
पुढे राहुल गांधींनी म्हणे मनमोहन सिंग मायदेशी आल्यानंतर त्यांची माफी पण मागितली वगैरे वगैरे. पण त्यानंतर तेव्हा न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतीय आणि पाकिस्तानी पत्रकारांना नाश्त्यासाठी बोलवलं आणि तिथे तुमचा पंतप्रधान, भारताचा पंतप्रधान पाणवठ्यावरच्या एका सासूर वासनीसारखा कसा मुळूमुळू रडतो अशी टिंगल उडवलेली होती. मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी कायम राहिले तरीही त्यांनी हे पद आणि त्याचा अधिकार हा किती अपमानित आणि विटंबित करून टाकला हे सांगणं आज कितपत योग्य आहे मला माहित नाही. पण जेव्हा सगळे गोडवे घात असतात तेव्हा काही खरं बोलणं आवश्यक असतं. आणि त्यावर काय म्हणतात, कडी करावी. असं पुढल्या काळात जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले अशा वेळेला मनमोहन सिंग यांची एक पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते होणार अशी जी चर्चा होती त्या आधारे एक प्रश्न विचारला गेला की राहुल गांधी पंतप्रधान होणार असतील तर मनमोहन सिंग यांनी उत्तर दिलं होतं, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करायला मला आवडेल. अख्खा मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या 10 वर्षाच्या रेकॉर्ड कारकिर्दीचं सार हे आपल्याला त्या पत्रकार परिषदेतल्या या उत्तरामध्ये सापडतं की आपला कितीही अपमान झाला तरी सत्तेला चिकटून राहण्यासाठी आपण सगळे अपमान गिळून गांधी घराण्याची सेवा करत राहू आणि त्यासाठी जो अपमान सहन करायचा, जो भारतीय जनतेचा आणि सार्वभौमात्वाचा अपमान करायचा तो करत राहू असं सांगणारा माणूस 10 वर्ष पंतप्रधान राहिला. यासाठी त्याचं कौतुक करायचं की त्यांनी घटनात्मक सार्वभौमत्वाला अपमानित केलं याकडे बघायचं हे प्रत्येकाने ठरवा. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. त्याबरोबर तो बेल आयकॉन पण असेल तर त्यावर क्लिक करा. नमस्कार.